नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आजही बहुसंख्य उमेदवार दादा जाधवराव व बाबा जाधवराव यांचेच। दादा जाधवराव म्हणजे पुरंदरमधील कार्यकर्ते घडवण्याचा कारखानाच। 6 वेळा विधानसभेत व माजी कृषी मंत्री असलेल्या दादा जाधवराव व जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती असलेल्या युवा नेते बाबा जाधवराव यांनी असंख्य कार्यकर्ते पुरंदर हवेलीत घडवले। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब कुटुंबातील तरुणांना व महिलांना दादा व बाबांनी निवडून आणले व सत्तेची पदे देऊन सामाजिक व राजकीय चळवळीत पुढे आणले। जात पात धर्म पैसा या सर्व गोष्टींना फाटा देऊन जाधवरावांनी हे कार्यकर्ते घडवले आहेत। त्यामुळे आज 2026च्या निवडणुकीत देखील सर्वच राजकीय पक्षात बहुसंख्य जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार हे जाधवरावांचेच कार्यकर्ते आहेत। शिवसेनेचे उमेदवार दिवे गटातील उमेदवार ज्योती राजाराम झेंडे यांचे पती राजू शेठ झेंडे, दिवे गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमित भाऊसाहेब झेंडे यांना देखील दादा जाधवरावांचाच सरपंच होण्यासाठी आशीर्वाद होता। भारतीय जनता पक्षाचे दिवे गटातील उमेदवार दिव्या संदीप जगदाळे यांचे वडील गंगाराम जगदाळे, भारतीय जनता पक्षाचे दिवे गणातील उमेदवार देवीदास संभाजी कामथे, भारतीय जनता पक्षाचे वीर गटातील उमेदवार हरिभाऊ कुंडलिक लोळे, वीर गटातील अपक्ष जिल्हा परिषद उमेदवार बाबूसाहेब माहुरकर, बिवडी गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सायली मनोज शिंदे या देखील पैलवान तुकाराम शिंदे यांच्याच कुटुंबातील, बेलसर माळशिरस गटातील शिवसेनेचे उमेदवार रमेश आबा रामचंद्र इंगळे, तर भारतीय जनता पक्षाचे याच गटातील उमेदवार अजय इंगळे यांचे वडील कैलास इंगळे, त्यांचे आजोबा सुदामराव इंगळे हे देखील जनता दलाचे दादांचेच कार्यकर्ते होते। राष्ट्रवादीचे बेलसर गणातील उमेदवार निलेश कृष्णा जगताप, भारतीय जनता पक्षाचे निरा गटातील उमेदवार सीमा संदीप धायगुडे यांचे पती संदीप धायगुडे, निरा गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भोसले वंदना बाळासाहेब यांचे बाळासाहेब भोसले हे देखील जाधवरावांचेच खंदे कार्यकर्ते होते व आहेत। अशा प्रकारे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी, अनेक गावचे सरपंच व सहकार क्षेत्रात संस्थात दादा व बाबा जाधवरावांचे कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत। आजही या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात वर्चस्व ठेवलेले आहे। त्यामुळे पुरंदरमधील बहुसंख्य उमेदवारांनी दादा जाधवरावांच्या व बाबा जाधवरावांच्या जाधववाडी येथील निवासस्थानी जाऊन चिंचेच्या झाडाखाली या दोघांचे आशीर्वाद घेतले आहेत। धन्यवाद।